विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन असलेले आमदार अभिजित पाटील यांची बदनामी करण्याचा इशारा किरण खोडके यांनी दिला होता। बदनामी थांबवण्याकरता जवळपास 1 कोटी रुपयांची खंडणी मागितली होती। पहिला हप्ता म्हणून 10 लाख रुपये घेताना रात्री पोलिसांनी रंगेहात पकडले। किरण खोडके यांचे खंडणी घेतानाची सीसीटीव्ही फुटेज आणि खंडणी मागतानाचा कॉल रेकॉर्डिंग देखील आता पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे। थेट आमदारांनाच ब्लॅकमेल केल्यानं सोलापूर जिल्ह्यात खळबळ माजलेली आहे। आमदार अभिजित पाटील यांचे स्वीय सहाय्यक नितीन सरडे यांनी पोलिसात या सगळ्या संदर्भात तक्रार दिली आहे। या सगळ्या संदर्भात कॉल रेकॉर्डिंग सुद्धा समोर आलंय, ज्याची पुष्टी लोकशाही मराठी करत नाही। मला सगळं विषय सोडायचे होतं हो आणि पूर्ण या निवडणुकीमध्ये काहीच विषय येणार नाही किंवा आता तुमच्याच बाजूने काम करेल ना तर मग माझं न्यूट्रल माझ्या पॉझिटिव्ह काम करत राहील। तुमच्या विरोधात तुमचं पॉझिटिव्ह काम तुम्ही करत राहा। कदाचित जर तुमच्या सोबत नाही आलो, मी जर माझं सेपरेट काम करत राहिलो, तुमचा प्रचार नाही केला तर तुमच्या विरोधात मी काय करणार नाही। हा मग मी कोणाचाही प्रचार करेन तिकडं, पण तुमच्या विरोधात एक शब्द निघणार नाही आणि अभिजित पाटील किंवा कारखाना आबा हा विषय माझ्या तोंडातून निघणार नाही। एवढा शब्द या ठिकाणी जातो। माझी अपेक्षा 1 CR चे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।